इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्सवर मोठा निर्णय घेतला आहे आणि भारतासह काही देशांना ॲक्सेस दिला आहे. पण नेमके देश कोणते आणि यामागचं कारण काय? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. काही रिपोर्टनुसार इराणने फ्रेंडली कंट्रीजसाठी स्ट्रेट खुला ठेवला आहे. यात मुख्यतः भारत, चीन, रशिया, पाकिस्तान आणि इराक हे देश आहेत. म्हणजे या देशांच्या जहाजांना या मार्गाचा वापर करता येणार आहे, पण हा ॲक्सेस सगळ्यांसाठी नाही. आता समजून घेऊया स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स म्हणजे काय. हा जगातील महत्त्वाचा तेलमार्ग आहे. जवळपास जगातील 20% तेल येथून जातं. गल्फ देशांमधून तेल जगभर पोहोचतं. म्हणजे हा मार्ग बंद झाला तर जगभर इंधन संकट निर्माण होऊ शकतं. सध्या इराण आणि अमेरिका व इस्रायल यांच्यात तणाव वाढलेला आहे. त्यामुळे या मार्गावर नियंत्रण वाढवलं आहे, पण पूर्णपणे बंद केलेला नाही. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की इराणने या देशांना ॲक्सेस का दिला? यामागची 3 मोठी कारणं आहे. पहिलं आहे आर्थिक कारण. इराणला तेल विकायचं आहे. भारत आणि चीन हे त्यांचे मोठे ग्राहक आहेत. त्यामुळे या देशांना थांबवलं तर इराणचं नुकसान मात्र होईलच. राजनैतिक संबंध. भारत, चीन आणि रशिया यांच्याशी इराणचे चांगले संबंध आहेत आणि हे देश इराणच्या थेट विरोधातही नाही. रणनीती. इराण प्रेशर तयार करत आहे. जसं मित्र देशांना इराण अलाउ करणार आहे आणि शत्रू देशांना इराण ब्लॉक करणार आहे. त्यामुळे जगाला इराण एक संदेश देऊ इच्छितो की आमच्याशी संबंध ठेवला तर फायदा होईल. म्हणजे हा डिसिजन पूर्ण पॉलिटिकल आणि स्ट्रॅटेजिक आहे. पण सध्या ॲक्सेस आहे, पण पुढे काय? जर युद्ध वाढलं तर हा स्ट्रेट पूर्ण बंद होऊ शकतो आणि त्याचा परिणाम जगावर होऊ शकतो. तर थोडक्यातच इराणनं भारतासह काही मित्र देशांना ॲक्सेस दिला आहे, पण हा परमनंट निर्णय नाही. परिस्थितीनुसार